नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजच्या हेल्थ प्रॉब्लेम्सची उत्तरं खूप जुन्या, सोप्या गोष्टींमध्ये लपलेली असू शकतात? आज आपण अशाच एका जबरदस्त संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे नाही का? अनेकांना वाटतं की याचं उत्तर खूपच काहीतरी कॉम्प्लिकेटेड असेल. पण आयुर्वेद काय सांगतं माहितीये? उत्तर कुठल्याही गुपितात नाहीये. तर ते एका मजबूत पायामध्ये आहे. चला तर मग बघूया हा पाया नेमका आहे तरी काय. तर आयुर्वेदामध्ये ना ह्या पायाला एक छान नाव आहे, त्रिउपस्तंभ. त्रि म्हणजे 3 आणि उपस्तंभ म्हणजे खांब, म्हणजे 3 खांब. अशी कल्पना करा की आपलं शरीर म्हणजे एक इमारत आहे आणि या इमारतीला भक्कम उभं राहायचं असेल तर 3 खांब ते एकदम आवश्यक आहेत. यापैकी एक जरी खांब डगमगला तर संपूर्ण इमारतच धोक्यात येईल. आणि या 3 खांबांपैकी सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा खांब कुठला? तो आहे आहार, म्हणजे आपलं जेवण. खरं तर हा तो खांब आहे जो आपल्या आरोग्याच्या इमारतीचं मटेरियल, म्हणजे बांधकामाचं साहित्यच तयार करतो. आयुर्वेदामध्ये अन्नाकडे फक्त एनर्जी मिळवण्याचं एक साधन म्हणून बघितलं जात नाही, अजिबात नाही. उलट अन्न हे आपलं पहिलं औषध आहे, आपलं आरोग्य टिकवण्यासाठी आणि आजारांना त्यांना लांब ठेवण्यासाठी. शेवटी आपण जे काही खातो तसंच तर आपलं शरीर बनतं. मग प्रश्न येतो की योग्य आहार म्हणजे नक्की काय? आयुर्वेद यासाठी आपल्याला 4 अगदी सोपे नियम सांगतं. पहिलं, आहार हितकर असावा, म्हणजे शरीराला पोषक. दुसरं, तो मिथ म्हणजे योग्य प्रमाणात, जास्त खायचं नाही. तिसरं, तो ऋतूनुसार बदलणारा हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येकाच्या स्वतःच्या प्रकृतीला मानणारा, म्हणजे तुमचा वात, पित्त की कफ प्रकार आहे त्याला सूट होणारा असावा. आणि याचे परिणाम, अरे वाह, किती स्पष्ट आहेत बघा. योग्य आहार घेतला तर शरीर रोगमुक्त राहतं, एनर्जी लेवल वाढते आणि शरीराची वाढ पण मस्त होते. आणि याच्या उलट चुकीच्या आहारामुळे आजारी पण येतं, इम्युनिटी डाऊन होते आणि शरीराचं सगळं बॅलन्सच बिघडतं. चॉईस खरंच खूप सोपी आहे नाही का? चला आता वळूया आपल्या दुसऱ्या खांबाकडे. तो आहे निद्रा, म्हणजेच आपली झोप. ही इतकी महत्वाची आहे कारण ती म्हणजे आपल्या शरीराच्या इमारतीची रोज रात्री होणारी रिपेअरिंग आणि मेंटेनन्सची प्रक्रिया आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की झोप म्हणजे काहीच न करणं, एक निष्क्रिय अवस्था. पण तसं अजिबात नाहीये. खरं तर झोपेत आपलं शरीर खूप काम करतं. दिवसभरात झालेली सगळी झीज भरून काढतं, सेल्सना रिपेअर करतं आणि आपल्या मनाला एकदम फ्रेश करतं. त्यामुळे ही एक खूप ॲक्टिव्ह आणि महत्त्वाची प्रोसेस आहे. आणि चांगल्या झोपेसाठीचे नियमसुद्धा अगदी सोपे आहेत. रात्री वेळेवर झोपा, सूर्योदयाच्या आधी उठा आणि हो, दिवसा झोपायचं टाळा, अर्थात काही अपवाद वगळून. आपण जितकं निसर्गाच्या सायकलसोबत जुळवून घेऊ ना, तितका जास्त फायदा आपल्यालाच मिळतो. आणि नीट झोप घेण्याचे फायदे किती खोलवर आहेत हे बघा. बुद्धी आणि ताकद दोन्ही वाढतात, मन एकदम प्रसन्न राहतं आणि आयुष्यही वाढतं. पण जर झोप अपुरी झाली तर काय होतं? थकवा येतो, मेंटल स्ट्रेस वाढतो, डायजेशन बिघडतं आणि आपली सगळी जीवनशक्तीच कमी होते. ओके, तर आता आपण आपल्या तिसऱ्या खांबाकडे येऊया. आणि हा खांब असा आहे ज्याबद्दल सगळ्यात जास्त गैरसमज आहेत. तो आहे ब्रह्मचर्य. हिचा सरळ सरळ अर्थ आहे आपल्या सर्वात मौल्यवान गोष्टीचं, म्हणजे आपल्या एनर्जीचं, ऊर्जेचं मॅनेजमेंट. ब्रह्मचर्य हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार येतात, खूप गैरसमज आहेत. तर मग या सद्वृत्त म्हणजे योग्य आचरणाचा खरा अर्थ नेमका आहे तरी काय? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. बघा, ब्रह्मचर्य म्हणजे फक्त लैंगिक संयम नव्हे, ही त्याहून खूप मोठी गोष्ट आहे. ही एक अशी शिस्त आहे ज्यात आपण आपल्या सगळ्या इंद्रियांवर कंट्रोल मिळवतो. आणि असं करून आपण आपली मानसिक आणि शारीरिक एनर्जी वाया जाण्यापासून वाचवतो, जेणेकरून आपल्या शरीरातलं ओज म्हणजेच आपली व्हायटल एनर्जी ती वाढेल. मग प्रश्न येतो की हे प्रॅक्टिसमध्ये कसं आणायचं? याच्या स्टेप्स अगदी क्लिअर आहेत. पहिला म्हणजे एक शिस्तबद्ध लाईफस्टाईल जगणं. दुसरं, कुठलीही सिच्युएशन असो मानसिक शांतता टिकवून ठेवायचा प्रयत्न करणं. आणि तिसरं, आपलं वागणं नैतिक ठेवणं. या सगळ्या गोष्टी मिळून आपल्या एनर्जीचं रक्षण करतात. आणि याचे रिझल्ट्स ते तर कमालीचे पॉवरफुल आहेत. जर एनर्जीचा योग्य वापर केला तर मेमरी, कॉन्सन्ट्रेशन आणि धैर्य वाढतं, आयुष्य वाढतं आणि इम्युनिटीसुद्धा स्ट्रॉंग होते. आणि जर एनर्जी वाया घालवली तर मग मानसिक गोंधळ,
जीवनशक्ती कमी होणं आणि इमोशनल इम्बॅलन्स या सगळ्या गोष्टी होतात. चला तर मग आता या तिन्ही खांबांना एकत्र जोडून बघूया आणि पाहूया की हे तिघं मिळून आपल्या आरोग्याचा इतका मजबूत पाया कसा काय तयार करतात. हा टेबल बघा. एका नजरेत सगळं काही स्पष्ट होतं. आहार आपलं पोषण करतो, निद्रा म्हणजे झोप शरीराला आराम देते आणि ब्रह्मचर्य आपल्या ऊर्जेचं संरक्षण करतं. जेव्हा हे तीनही खांब एकत्र मजबूतीने उभे राहतात तेव्हाच आपल्या आरोग्याची इमारत एकदम भक्कम बनते. म्हणजे थोडक्यात काय तर योग्य आहार, पुरेशी झोप आणि ऊर्जेचा संयम हे 3 नियम, हे त्रिसूत्र आपल्याला औषधांपासून लांब ठेवून एक लांब आणि निरोगी आयुष्य देऊ शकतं. तर आजची ही चर्चा संपवण्याआधी स्वतःसाठी एक प्रश्न. आपल्या आयुष्याच्या या इमारतीचा कोणता खांब, आहार, निद्रा की ऊर्जा, यापैकी कोणत्या खांबाला आज थोडं जास्त मजबूत करायची गरज आहे? यावर विचार नक्की करा.